नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मेष राशीसाठी जुलै 2024 या महिन्यासाठी आज मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. मेष राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे, या महिन्यात पहिल्या पूर्वार्धामध्ये काही आपत्तींना सामोरं जावं लागेल. म्हणजे जर आपण ड्रायव्हिंग करत असाल तर काळजीपूर्वक ड्रायव्हिंग करा. काहीतरी छोटा अपघात होण्याचा योग दिसून येतो. मोटरसायकल स्किड होणे किंवा अन्य कोणीतरी चारचाकी वाहनाची धडक देणे, कधीकधी घाबरून चालताना सुद्धा पडणे, बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये चलताना उतरताना पडणे, अशा काही अपघातांचा छोट्याशा योग येतो पहिल्या पंधरवड्यात. तर मेषराशींच्या व्यक्तींनी याबद्दल पहिल्या पंधरवड्यात विशेष काळजी घ्यावी. काळजी घेतल्याने बऱ्याच गोष्टी आपल्या ज्या संकट आहेत ते दूर होतात. त्यामुळे आपण स्वतः लक्षपूर्वक आणि प्रत्येक मूव जी आपली जी आहे ती सावधानपूर्वक करावी, असा माझा सल्ला आहे. काही प्रसंग असे असतात की ज्यामध्ये आर्थिक व्यवहार जे आहे ते संशयास्पद वाटले तर आपण करू नये. त्यामध्ये दगाफटका होण्याची संभावना असते किंवा तो व्यवहार जो आहे तो परिपूर्ण किंवा पूर्णत्वाला जाणार नाही, असं यामध्ये दिसून येतं. म्हणून ती सुद्धा काळजी मेष राशींच्या व्यक्तीने घ्यावी. दुसरा पंधरवडा जो आहे तो प्रकृतीच्या मानाने तेवढा कठीण नाही आहे. बऱ्याच गोष्टी सुलभ होतील किंवा काही गोष्टींवर पहिल्या पंधरवड्यात योग्य औषधोपचार केल्याने दुसऱ्या पंधरवड्यात त्याचा विशेष काही त्रास होणार नाही. पण काळजी घेणं मात्र आपल्याला आवश्यक आहे. उद्योगधंद्यामध्ये आपल्याला काही गुंतवणूक वाढवायची असल्यास तर उद्योगधंदा करणाऱ्या व्यक्ती काही प्रमाणात गुंतवणूक आपल्या धंद्यामध्ये या महिन्यात वाढवू शकतात. काही संधी अशा उपलब्ध होतात, काही फंड्स येतात. त्यामुळे आपल्याला जर असं वाटलं तर विचारपूर्वक या महिन्यात गुंतवणूक वाढवायला हरकत नाही. नोकरदार मंडळींनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावं. काम खूप आहे असं त्यांना दिसून येतं. कामावर लक्ष केंद्रित केल्यानंतर त्यांना त्यांच्या सिनियर्सकडनं एक शाबासकीची थाप मिळू शकते. त्याचप्रमाणे वाहवा होऊ शकते किंवा त्यांचं नाव जे आहे ते प्रमोशनसाठी रेकमेंडेशन मिळू शकतं. म्हणजे नोकरदार व्यक्तींना सुद्धा अशा प्रकारे या काळाचा फायदा होऊ शकतो. पूर्वी सांगितल्याप्रमाणे जी गुंतवणूक करणारे लोक आहेत त्यांनी आर्थिक गुंतवणूक आपल्या धंद्यामध्ये केली तरी त्याचं फळ लगेच मिळेल अशी अपेक्षा ठेवू नये. काही काळ जावा लागेल, त्यानंतर गेलेल्या गुंतवणुकीचं यश जे आहे ते आपल्या पदरात पडेल. शिक्षण क्षेत्रामध्ये जी मंडळी आहेत, म्हणजे जी मुलं जी आहेत ती अभ्यास करतायत, उच्च विद्या घेत आहेत किंवा आणखीन कोणता काही अभ्यास करतायत, त्या मुलांनी किंवा त्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासामध्ये पूर्ण लक्ष केंद्रित करावं. काही परीक्षा जर चालू असतील तर मौखिक परीक्षा म्हणजे तोंडी परीक्षा ज्याला म्हणतात, त्या तोंडी परीक्षेमध्ये त्यांना गुणक्रमांक जास्त मिळू शकतो. म्हणजे मौखिक परीक्षा त्यांची चांगल्या तऱ्हेने ते पास होऊ शकतात. त्याचप्रमाणे अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित चांगलं केलं तर त्यांना आपल्या स्मरणशक्तीचा सुद्धा फायदा होऊ शकतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना हा काळ अनुकूल आहे असं म्हणता येईल. कौटुंबिक कारणामध्ये ज्यांची वाडवडिलांची प्रॉपर्टी आहे ती रिडेव्हलप करू इच्छितात किंवा विकून काही त्याचे पैसे घेऊ इच्छितात, अशा लोकांना या महिन्याचा दुसरा पंधरवडा जो आहे तो जास्त फायदेशीर आहे. अशा दृष्टीने गुंतवणूक किंवा व्यवहार केल्यास त्यांना त्यामध्ये फायदा होऊ शकतो आणि त्याचं मोल जमिनीचं किंवा घराचं जे आहे ते चांगल्या प्रकारे मूल्य त्यांना मिळू शकतं. म्हणजे जमीन किंवा स्थावर मालमत्ता या बाबतीत त्यांना थोडेसे फायदेशीर गोष्टी घडतील असंही दिसून येतं. घरामध्ये वादविवादाचे प्रसंग जे आहेत ते टाळायला हवेत. छोट्या छोट्या गोष्टींवरनं वादविवाद करू नयेत कोणीही, मोठ्यांनी सुद्धा लहानांनी सुद्धा, असा सल्ला मी या ठिकाणी देईन. म्हणजे त्यापासून कोणाचीच मन दुखावली जाणार नाही.
आपल्या मित्रमंडळींकडून आपल्याला थोडीशी मदत मिळेल कौटुंबिक कारणासाठी किंवा अन्य कारणासाठी किंवा संकटकालीन म्हणून, पण ती योग्य वेळेत आपण देण्याची प्रतिज्ञा जी केली आहे ती पूर्ण करा. जास्त बोललेल्या शब्दापेक्षा किंवा दिलेल्या शब्दापेक्षा जास्त कुठलीही मदत जी आहे ती घेऊ नये, त्यामुळे आपला अपमान होईल असं या ठिकाणी दिसून येतं. बाकी बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण चांगलं यश या महिन्यात पादाक्रांत कराल असं दिसून येतं. उत्पन्नाचा स्रोत जो आहे तो आपला या महिन्यात चांगल्या प्रकारे चालू राहील. मिळालेले जे पैसे आहेत किंवा द्रव्य जे आहे ते योग्य ठिकाणी खर्च करा, योग्य ठिकाणी त्याचा विनियोग करा, म्हणजे तुम्हाला कोणत्याच प्रकारचं दुःख याबाबतीत घडणार नाही. हे होतं मेष राशीच्या व्यक्तीला मार्गदर्शन.